नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण नीट परीक्षा पेपर जे फुटले त्याच्यानंतर जे काही आंदोलन दिल्लीमध्ये सुरू आहे जंतर मंतरवरती, सुरुवातीला सोनम वांगचुक यांनी उपोषण केलं. ते उपोषणाचं माझं वाटतं आज 26वा दिवस, अजून उपोषण सुरूच आहे. अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे. देशभरातून लाखो विद्यार्थी तिथं आले. परवा जो प्रकार घडला, 20 तारखेला जो मोर्चा होता संसदेवरती, त्याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती लाठीचार्ज झाला. त्याच्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये त्याचे पडसाद उमटले. महाराष्ट्रामध्ये तर बहुतांश शहरांमध्ये, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये मोर्चे निघाले, निदर्शन झाले, आंदोलन सुरू आहेत. इतकंच नाही तर विदेशामध्ये सुद्धा, लंडनमध्ये, फ्रान्समध्ये, सॅन फ्रान्सिस्कोला, जर्मनीला, तिथे सुद्धा भारतीयांनी ह्या लाठीचार्जचा निषेध केला. तिथे सुद्धा निदर्शनं झाली. म्हणजे हे आता थोडक्यात ही जागतिक पातळी ह्याची झाली. परवा दिल्लीचा जो प्रसंग होता, दिल्लीमधलं जे काही एकूण कारस्थान सगळं घडलं, त्याला सर्वस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार जबाबदार आहे. हे अगदी सरळ सरळ आहे. त्याच्यामध्ये ह्याच्यात मागणी विद्यार्थ्यांची काय होती की नीट परीक्षा पेपर फुटीला जबाबदार म्हणून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी आहे. एक साधी सरळ सोपी मागणी आहे. कुठल्याही एखाद्या चुकीला जबाबदार व्यक्ती कोण, तर तो मंत्री आहेत. पण अद्यापपर्यंत त्या संदर्भात कुठलाही निर्णय होत नाही. दरम्यान आज संसदेसमोर आता अधिवेशन चालू आहे. अधिवेशनाच्या दरम्यान आता विरोधी पक्षाचे जेवढे सगळे लोक आहेत त्यांनी त्या सगळ्या खासदारांनी तिथं जोरदार निदर्शनं सुरू केलेत. काळे कपडे घालून सरकारचा निषेध सुरू आहे तिथे. का तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. परंतु अजूनही सरकार बधायला तयार नाही. सरकार राजीनामा घ्यायला तयार नाहीये. इतका आडेल तट्टूपणा कशासाठी काय ते समजायला मार्ग नाहीये. यापूर्वी आपण नेहमी उदाहरणं देतो की रेल्वे अपघात झाला म्हणून त्यावेळेसचे पंतप्रधान रेल्वे मंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता. अशी उदाहरणं अनेक आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप झाले. अगदी छगन भुजबळांपासून एकनाथ खडसेंपासून अनेक, म्हणजे त्याच्यामध्ये अजित पवारांचं सुद्धा नाव येतं, अनेक मंत्र्यांची नावं येतात की त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून ताबडतोब राजीनामे दिले होते. परंतु भाजपच्या काळामध्ये असं का होतं की राजीनामा द्यायचाच नाही. त्याच्यावरून संपूर्ण हे जे आंदोलन आहे हे देशभर त्याची व्याप्ती वाढत चालली, तीव्रता वाढत चाललेली आहे. पुढे काय होईल हे माहीत नाही. परंतु विशेष असा आहे की सरकारच्या विरोधामधला जो असंतोष खतखततो आहे तो यापूर्वी शेतकऱ्यांमध्ये होता, कामगारांमध्ये होता, नंतर आता विद्यार्थ्यांमध्ये आलं. प्रामुख्याने संपूर्ण युवा शक्ती या विरोधात आता रस्त्यावरती उतरलेली आहे आणि त्याची व्याप्ती जी वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये आणखीन काही भयंकर होऊ शकतं की काय, अशी सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते आहे. या विषयावरती चर्चा करण्यासाठी मी आपल्या पिंपरी चिंचवड शहरातले आणि प्रामुख्याने प्रदेश पातळीवरती काम करणारे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत गौरवजी चौधरी. गौरवजी हे युवक प्रदेश अध्यक्ष, म्हणजे युवक काँग्रेसचे प्रदेशचे प्रवक्ते आहेत. अत्यंत फरडे वक्ते म्हणून त्यांची ख्याती आहे. दुसरे ABVP म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आदित्य मुटके, हे सहमंत्री, प्रदेश सहमंत्री, ते सुद्धा आपल्याबरोबर. तुमचंही स्वागत आहे. मला गौरव, तू सुरुवातीला सांग, परवाचा जो प्रकार घडलेला आहे, काँग्रेस आता काल राहुल गांधींनी मोदींच्या घरासमोर तिथे जाऊन निदर्शनं केली, नंतर बाकीचे खासदार आले, राहुल गांधींची पण उचलबांगडी झाली, हे सगळं सुरू आहे. ह्या परवाच्या दिल्लीच्या ज्या सगळ्या घटनेबद्दल तुझं मत काय पडतं? युवक म्हणून, एक विद्यार्थी म्हणून तुझं मत काय पडतं? बघा सर, लोकशाहीचा आत्मा हा केवळ मतदानाच्या पेटीमध्ये नसून तो नागरिकांच्या हक्कांमध्ये आहे. आणि विशेषतः सरकारी यंत्रणेकडून त्याला जे न्यायासाठी जी गोष्ट हवी असते त्याच्यामध्ये तो समाविष्ट असलेला पाहिजे. ही खरी लोकशाहीची डेफिनेशन आहे. आणि आपला देश हा ह्या लोकशाहीला मांडणारा देश म्हणून संबंध विश्वामध्ये प्रसिद्ध आहे. बरोबर. अशा असताना परवाची स्थिती तुम्ही बघा, अतिशय दुर्बल पद्धतीने, म्हणजे अतिशय आपल्याला खेद वाटावा, आपल्याला लाज वाटावी, आपण ज्या देशामध्ये राहतोय, अशा पद्धतीने निष्ठुरपणे, क्रूरपणे विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला, मारण्यात आलं. त्याची जर कधी आपण पूर्ण गोष्ट वाचली तर म्हणजे इलेक्ट्रॉनिक शॉक त्यांना देण्यात आले. त्याच्यानंतर मुलींचे कपडे फाडण्यात आले, त्यांच्या पार्श्वभागावर काठ्यांनी मारण्यात आलं. एका विद्यार्थ्याला 4 पोलीस जर कधी गोल घेऊन त्याला मारत असाल तर हे ते विद्यार्थी त्यांच्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत. त्यांची मागणी रास्त असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर हल्ला करणं,
म्हणजे कुठल्या कशाचं प्रतीक आहे, हा महासत्तेचा आहे का, हा प्रश्न आज सर्वसामान्य लोकांना पडतोय. लक्षात घ्या, 12 ते 15 वर्षाच्या मुलींना अक्षरशः मारण्यात आलं. काठींना खिळे असणारे खिळ्यांचे वरण त्या विद्यार्थ्यांच्या, आंदोलन करणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांच्या अंगावर पडलेले असतात. 100 पेक्षा जास्त विद्यार्थी आंदोलनकर्ते त्या ठिकाणी ऍडमिट आहेत. रक्तबंबाळ झालेल्या विद्यार्थ्यांचे व्हिडिओ पाहून म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये अतिशय भावना, त्या म्हणजे आपण हे झालोय, विवश झालोय हे सगळं बघून. एवढी भयानक स्थिती निर्माण या ठिकाणी देशामध्ये झाली. म्हणजे या ठिकाणी सत्तेचा माज म्हणावा लागेल. या ठिकाणी लोकांना लोकशाहीची किंमत त्या सरकारला कळालेली नाही. हा एक प्रामुख्याने मुद्दा या ठिकाणी आपल्या चर्चेच्या माध्यमातून मी मांडू इच्छितो. मला ह्याच्यामध्ये आरोप केले जातात की ह्याच्यामध्ये विद्यार्थी नाहीच आहेत, याच्यामध्ये बाकीचीच मंडळी घुसलेली आहेत. त्याचा थोडक्यामध्ये युवा शक्तीला भडकावण्यासाठी, त्यांना प्रोव्होक करण्यासाठी म्हणून काही लोक हे जाणीवपूर्वक हे आंदोलन पेटवतात, असाही आरोप केला जातो. अतिशय दादांतपणे खोटा आरोप आहे. त्यांना समजलं पाहिजे 5 लाख विद्यार्थी स्वयंपूर्तीने त्या ठिकाणी पोहोचले आहेत. जवळजवळ 3 किलोमीटरचा परिसर पूर्ण विद्यार्थ्यांनी भरलेला आहे. अहो सर, मला सांगायला वाटतं की दिल्लीच्या जाणाऱ्या ट्रेन सुद्धा केंद्र सरकारने लेट केल्यात. त्या ठिकाणी लेट केलं की कारण अजून त्या ठिकाणी लोक येऊ नये, विद्यार्थी त्या ठिकाणी येऊ नये म्हणून. स्वयं इच्छेने त्यांच्या मनामधली कळकळ असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी गेलेले आहेत. लक्षात घ्या, 22 लाख ते 23 लाख जे विद्यार्थी आहेत ते नीटच्या परीक्षेचा अभ्यास करतात. त्यांच्यापैकी जवळजवळ 30 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. अशा लोकांना भडकवण्याची गरज नाही. ते स्वयंपूर्तीने त्या ठिकाणी गेले आहेत. त्यांची मागणी काय आहे की ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये केंद्रीय जे शिक्षण मंत्री आहेत, ज्यांच्यावर पूर्णतः ह्या त्यांच्या अखत्यारीतला विषय असताना देखील त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, काहीतरी चौकशी केल्या पाहिजेत. हे काही न करता धर्मेंद्र प्रधान कालच्या संसदेमधून हसत बाहेर निघतायत. म्हणजे याचा उद्देश काय आहे? म्हणजे हे भारत आहे का चीन का कोरिया झालंय? हुकुमशाही पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने जर कधी ही कारवाई करत असाल आणि नागरिकांना म्हणत असाल की म्हणजे काही असलं तरी आम्ही सत्तार आहे, म्हणजे लोकशाही का मोदी तंत्र आहे, अशा प्रकारचा या ठिकाणी युक्तिवाद करावा लागेल असं मला वाटतं. मला सांग आदित्य, आता ह्याच्यामध्ये सर्व भाजप आरोपीच्या पेंद्रामध्ये. भाजप म्हटल्यावरती ते आता आजकाल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हा शेवटी संघाचे जे वेगवेगळे अंग आहेत त्याच्यातला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे एक विद्यार्थ्यांसाठीचा. याच्यामध्ये एबीव्हीपीची नेमकी भूमिका काय? प्रथमतः सर्वांना नमस्कार. की आता आमच्या बंधूंनी सांगितलं की तसं देशभरामध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून जे आंदोलन सुरू आहे, तर सुरुवातीला थोडं विद्यार्थी केंद्रित हे आंदोलन तसं या सगळ्या याच्यामध्ये होतं. तर नंतरचं जर आपण भाग बघत गेलो तर असं लक्षात येतं की थोडं विद्यार्थ्यांच्या मागण्या असतात. विद्यार्थी परिषद जेव्हा नीट एक्झाम जेव्हा फुटली त्यावेळेस एबीव्हीपी अशी एकमेव संघटना होती की सुरुवातीच्या 1 तासामध्ये आपण देशभरामध्ये तसं प्रेस रिलीज काढलं. 200 पेक्षा जास्त ठिकाणी आपण त्या सर्व याच्यामध्ये निषेध आपण एबीव्हीपी म्हणून केला. तर सुरुवातीला मी स्पष्ट करू इच्छितो की विद्यार्थी परिषदेचा मी प्रतिनिधी आहे, त्यामुळं भाजपचा मी प्रतिनिधी तसं या सगळ्या याच्यामध्ये नाही आहे. तर विद्यार्थी परिषदेची भूमिका मांडण्यासाठी मी या ठिकाणी बसलेलो आहे. तर विद्यार्थ्यांच्या मागण्याला एबीव्हीपीचा पूर्ण पाठिंबा आहे. विद्यार्थी परिषदेने जी मागणी केली होती की रि एक्झाम झाली पाहिजे, ती रि एक्झाम पण यानंतर त्या ठिकाणी झाली. तर आता आपण बघतोय की देशभरामध्ये जे आंदोलक तिथं जात आहेत, तर त्याच्यामुळे कुठंतरी एक अँटी नॅशनल त्या आंदोलनाचं वळण घेत आहे की काय, असं एकंदरीत त्या सगळ्या याच्यामध्ये लक्षात येत आहे. तर सुरुवातीला जे पोलिसांनी विद्यार्थ्यांना लाठीचार्ज केला, तर त्याचा मी निषेध या सगळ्याच्या मध्ये करतो. विद्यार्थी परिषद या गोष्टीला कधीच समर्थन करत नाही की विद्यार्थ्यांना लाठीचार्ज होतो, तर हे गंभीर तसं या सगळ्याच्या मध्ये गोष्ट आहे. पण एका बाजूला हे पण आपण बघितलं पाहिजे की थोडं त्या आंदोलनामध्ये ज्या प्रकारे पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. कालची जर गोष्ट आपण बघितलं, काल तलवारी बंदुका घेऊन विद्यार्थी, म्हणजे जे तथाकथित विद्यार्थी कुठे तलवारी बंदुका सीजेपीच्या त्या जंतर मंत्र जर आपण बघितलं, आज सकाळपासून त्याचे न्यूज येत आहेत की तलवारी आणि बंदुका घेऊन ते सहभागी झालेले आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये. तर अशा गोष्टीला समर्थन आपण करायचं का? तर जे खरंच हे विद्यार्थी असतील तर त्या आंदोलनामध्ये अँटी नॅशनल घोषणा का देत आहेत? अँटी नॅशनल काय घोषणा दिल्या याच्यामध्ये? जसं की आता आपण बघितलं की या काश्मीर हे भारतापासून आहे. जसं आपण बघितलं अरुंधती राय ज्या या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत, अरुंधती राय यांच्यावर प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप या अगोदर देखील झालेला आहे. मग त्यांनी स्वतंत्र काश्मीर हा भारताचा भाग नाही, काश्मीर स्वतंत्र आहे, अशा घोषणा देणाऱ्या व्यक्ती या सगळ्या याच्यामध्ये झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण जर बघितलं की थोडं भारत को बांगलादेश बना देंगे, भारत को नेपाळ बना देंगे, अशा देखील घोषणा या सगळ्या याच्यामध्ये येतात. मी फोटो पण दाखवू शकतो की डेमोक्रेसी फक डेमोक्रेसी नावानं एक पोस्टर्स त्या सगळ्या याच्यामध्ये दिसतंय. त्याच्यामुळे कुठेतरी
विद्यार्थी केंद्रित आंदोलन असताना सुरुवातीला आता ते कुठेतरी एक वेगळं वळण घेत आहे की काय असा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्यामुळे जे खरोखर विद्यार्थी आहेत ते देखील तिथलं आपण जर वातावरण बघितलं, जे खरोखर विद्यार्थी आज सहभागी झालेले आहेत त्यांचं देखील या गोष्टीला, त्या आंदोलनात असं तिथं विरोध होत आहे. त्यांचं असं म्हणणं की आम्ही विद्यार्थी आंदोलन म्हणून सहभागी झालो, परंतु तिथलं चित्र पूर्णपणे वेगळं, तिथलं चित्र पूर्णपणे म्हणजे तसं भाजप विरोधी आहे, सत्ता विरोधी आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचे फक्त नीट एक्झाम विषयाला न घेता अन्य वेगळे विषय पण त्याच्यामध्ये, जसं की आपण बघितलं की लिंगभेद से आजादी अशा घोषणा तिथं देत आहेत. त्याच्यामुळं विद्यार्थी प्रश्न आणि लिंगभेद हे कुठं म्हणजे लांब पर्यंत गोष्टी संबंध आहे. त्याच्यामुळं अन्य देखील नॅरेटिव्ह या सगळ्याच्या मध्ये चालतात. मला गौरव सांगा, आता आदित्य सांगतोय अँटी नॅशनल ह्याच्यामध्ये देश विरोधात किंवा देशद्रोही अशा कोणत्या शक्ती त्यांनी सांगितलं ज्या घोषणा दिल्या गेल्या त्याच्यामुळं ह्या संपूर्ण आंदोलनात मूळच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये हे बाकीचे लोक घुसलेत आणि ते हायजॅक करायचा प्रयत्न करतात असा त्याचा बोलण्याचा अर्थ येतो. मी पूर्णतः खंडन करतो त्याचं. असं कुठेच नाहीये. आपण सर्वजण पाहताय सोशल मीडियावर त्याच्या सगळ्या व्हिडिओज उपलब्ध आहेत, न्यूज पत्रामध्ये त्याच्याबद्दलची माहिती येते आणि जवळजवळ 20 दिवसापासून हे आंदोलन चालू आहे. 20 दिवसापासून चालू, आजचं 26 दिवस म्हटले, पण 20 दिवसापर्यंत हे आंदोलन व्यवस्थित शांततेच्या मार्गाने चालू होतं. सगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या शांततेच्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गानेच विद्यार्थी आपली भूमिका त्या ठिकाणी मांडत असताना त्या ठिकाणी कुठला असा उद्रेक झाला नाही. आता यांनी सांगितलं की तलवारी आणि बंदुका या ठिकाणी तर कुठेच नाहीये. तसं असतं तर त्या ठिकाणी पोलिसांनी तर याच्यापेक्षा जास्त कारवाई केली असती. त्या गोष्टी गोदी मीडियानं प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये दाखवल्या असत्या. ही एक गोष्ट आहे. कुठल्याच प्रकारे आता काय झालंय, मागच्या 12 वर्षामध्ये मोदी सरकारला एवढं चॅलेंज देणारी गोष्ट या ठिकाणी झाली नाही. संपूर्ण देशभरामध्ये खेड्यापाड्यांमध्ये सामान्यातल्या सामान्य माणसाला ही गोष्ट लक्षात आली आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रत्येक भागामधून हा जन आक्रोश उसळला. हा असंतोष या ठिकाणी तयार होतोय आणि या असंतोष पेटला आणि त्यानंतर मग संसदेवर चाल करून जाणारा जो मोर्चा होता हा कुठेतरी मोदी सरकारला जळपकाट झाली आणि त्यांच्या चिडलेल्या व्यवस्थेमधून त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हा लाठीचार्ज घडवून आणला. सर, लाठीचार्जचा देखील प्रकार असतो. लाठीचार्ज सौम्य प्रकारचा असतो, ते पळवून लावण्यासाठी असतात, परंतु पण हा अतिशय क्रूरपणे, अमानुषपणे, जनावरांना देखील मारणार नाही अशा प्रक्रियेचं क्रूर पद्धतीने ठरवून त्या विद्यार्थ्यांना मारहाण या देशामध्ये झालेली आहे. खरं तर तो दिवस काळा दिवस म्हणून पाळला गेला पाहिजे असं आमचं मत आहे. मला प्रकर्षाने सांगावं असं वाटतं की या सगळ्यांमध्ये कुठल्या प्रकारचं हे केलंय, सगळे विद्यार्थीच त्या ठिकाणी जमा झाले होते, विद्यार्थ्यांच्याच मागण्या होत्या. आजही त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही बघा, आजही तिथे मुलांचं रक्त सांडलंय. त्या ठिकाणी त्यांचे पालक बोलतात, रस्त्याने जाणाऱ्या मुलाला जर कधी मारलं, शिवीगाळ केली, मुलींचे कपडे फाडण्यापर्यंत जर कधी सरकार पोहोचत असेल पोलिसांच्या माध्यमातून, तर हे कुठली लोकशाही आहे, कुठली न्याय व्यवस्था आहे, कुठलं मोदी आहे, कुठलं प्रधान सेवक म्हणून जे सबका साथ सबका विकास करणाऱ्या वल्गना गेल्या कुठे, हा प्रश्न या ठिकाणी पडतोय. आणि अजून सर त्याच्यात महत्वाचं, याच्यामधले पोलीस देखील जे होते ते सिव्हिल ड्रेसवर पोलीस दिसतात. स्लीपर चप्पल घातलेला माणूस पोलीस म्हणून आंदोलकांवर मारतो आहे. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं बॅच नाही, त्यांचं नाव नाही. हा डाऊटफुल आहे. हे म्हणजे सरकारी खरंच पोलीस होते का कुणी सरकारचे गुंडे या ठिकाणी पाठवण्यात आले, हा देखील प्रश्न आहे. तिथल्या अनेक लोकांच्या तुम्ही बाईट्स ऐका, तिथे सत्य परिस्थिती बघा. अतिशय दुर्दैवी आणि निंदाजनक ही परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. आदित्य, याच्यामध्ये विद्यार्थी म्हणून, युवक म्हणून देशभरातला युवक सध्या जो फ्रस्ट्रेट झालेला आहे, बेरोजगारांची संख्या प्रचंड आहे, परीक्षेचे पेपर फुटीचे अनेक प्रकार आहे. आपण फक्त नीट पुरता हा विषय घेतो, परंतु असे अनेक पेपर फुटीचे प्रकार झालेले आहेत. ही सगळी परिस्थिती पाहिल्यावरती देशभरातला युवक हा सरकारच्या विरोधामध्ये संतापलेला आहे असं वाटतं का तुला? ते 100% आता देशभरामध्ये जे आता टीईटीचा एक्झाम पण महाराष्ट्रामध्ये फुटला आणि देशामध्ये नीटचा एक्झाम फुटला, तर याच्या विरोधात विद्यार्थ्यांची संतापाची लाट असणे साहजिक आहे आणि ते असलंच पाहिजे. सत्तेच्या विरोधात बोललंच पाहिजे, जिथं अन्याय होतो तिथं विद्यार्थ्यांनी बोललंच पाहिजे. पण एक मला इथं असं वाटतं की थोडं ज्यांनी लोकशाहीबद्दल म्हणजे आणीबाणी ज्यांनी लावली त्यांनी लोकशाहीच्या समर्थनार्थ बोलणं हे कुठंतरी थोडं हास्यास्पद आहे. त्याच्यामुळं आता आपण बघतो की केरळमध्ये काँग्रेस सरकार तिथं सत्तेत आहे, तर केरळमध्ये पण नीटच्या एक्झामच्या विरोधातले जे विद्यार्थी आंदोलन करतात त्यांना पाण्याच्या प्रेशरने तिथं ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यावर यांनी काहीतरी थोडं बोललं पाहिजे. त्यानंतर जे आता म्हणतात की अँटी नॅशनल नाही आहेत, परंतु मी आता काही क्लिप दाखवू शकतो की त्या क्लिपमध्ये थोडं अशा घोषणा दिल्या आहेत की डेमोक्रेसी फक असेल, त्यानंतर भारत को नेपाल बांगलादेश बना देंगे असेल, त्यानंतर संसद को उखाड़ फेकेंगे असेल. हे कुठेतरी कोणताही भारत देशाला प्रेम करणारा कुठल्याही व्यक्तीला सपोर्ट कोणालाच आवडणार नाही, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. त्याच्यामुळे अशा जे तथाकथित विद्यार्थी आहेत, जे खरे जे विद्यार्थी ते असे करू शकणार नाही. जे खरे विद्यार्थी आहेत त्यांची मागणी आहे की
नीटच्या विषयातलं तुम्हाला न्याय पाहिजे, हे खरे विद्यार्थ्यांची मागणी आहे. परंतु याच्यामध्ये जे घोषणा आहेत की RSS मुर्दाबाद सारख्या घोषणा देत आहेत, हे कुठेतरी थांबलं पाहिजे, जेणेकरून याला विद्यार्थ्यांच्या आडून विद्यार्थ्यांच्या पाठीवर हात ठेवून कुठेतरी आपला राजकीय अजेंडा आहे तो कुठेतरी भाजला जातो का, याचा प्रश्न सर्वसामान्य विद्यार्थ्यांना पडला. अनेक विद्यार्थी याच्या आंदोलनातून बाहेर देखील पडतात. त्याच्यामुळं एक खरा चेहरा जो आहे आंदोलनाचा तो आता कुठेतरी बाहेर येत आहे. मला ह्याच्यामध्ये एक आता आदित्यने फार चांगला मुद्दा उपस्थित केला. त्यातला मुद्दा असं आहे की हे संपूर्ण आंदोलन विद्यार्थी आंदोलन नीट परीक्षेच्या निमित्ताने शैक्षणिक पद्धत आपली ओव्हरऑल संपूर्ण शिक्षण पद्धती हे सगळंच बदलायला पाहिजे, ही सगळी त्यातली मुख्य मागणी आहे. पण हे सगळं विद्यार्थ्यांचं आंदोलन, युवकांचं आंदोलन राजकीय पक्ष म्हणजे भाजप विरोधातले सगळे पक्ष हे हायजॅक करतायत आणि त्या तापल्या तवावर ते आपले पोळे भाजून घेत आहेत, असं नाही वाटत? अजिबात वाटत नाही. कारण लक्षात घ्या, सरकार आणि जनतेसोबत सरकारचं कधी जनतेचं ऐकत नसेल, विरोधी पक्ष त्या ठिकाणी जाऊन विरोधी पक्षाला देखील तुम्ही तिथून अटक करून घेऊन जातायत. लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्याला अटक केली जाते, ज्याला दमदाटी केली जाते, 10 पोलीस उचलून नेत आहेत. अशा ठिकाणी ही ट्रीटमेंट जर कधी विरोधी पक्ष नेत्याला असेल तर सामान्य जनतेला काय ट्रीटमेंट दिली जाते हे आपल्या सर्वांना माहित आहे. आणि लक्षात घ्या, हा आंदोलन विद्यार्थ्यांचंच होतं, हे आंदोलन विद्यार्थ्यांसाठीच राहिलंय. पण जेव्हा एवढा हा असंतोष उफाळला, एवढ्या मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज झाला, अशा वेळी देशातले विरोधी पक्षातली लोक त्या ठिकाणी जाऊन आपलं पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर करत असतील तर याच्यामध्ये गैर काहीच नाहीये. अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये, अण्णा आंदोलनामध्ये तर मग भारतीय जनता पार्टीचे अनेक लोक गेलेत, सुषमा स्वराज यांनी व्यासपीठावर जाऊन भाषण केलेत. हा लोकशाहीचा भागच आम्ही तेच म्हणतोय. आणि आदित्यजी पण म्हटले की जे कोणी विरोधातले त्या ठिकाणी घोषणा देत असतील, संसद उकड फेकेंगे असं म्हणत असतील तर तुम्ही त्यांच्यावर कारवाई कराच, तो भाग नाहीच आहे. उलट आम्हाला शंका आहे की असे काही लोक सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी इन्व्हॉल्व झाले आहेत का, घुसखोरी केली आहे का, RSS मुर्दाबाद म्हणणारे लोक कोण आहेत ते आम्हालाही म्हणून घ्यायचं आहे. ह्या खरा आंदोलनाचा विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे तो तडीस न्यावा. आमची मागणी आहे की परीक्षा व्यवस्थित झाल्या पाहिजेत, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी कुठल्याही पॉलिटिकल पक्षाने पोळी भाजून घेतली नाही. 20 दिवसापर्यंत सरकारने एकही संवादाचा मार्ग त्या आंदोलनकर्त्यांसोबत केला नाही. ही देशामधली सर्वाधिक शोकांतिका आणि वाईट गोष्ट आहे, लक्षात. नाही, हे खरं अत्यंत महत्वाचं. केरळमध्ये जे आता काल ज्या विद्यार्थ्यांना हल्ला झाला त्याचं तुम्हाला म्हणजे तुमचं समर्थन आहे का त्या गोष्टीला? हे बघा, केरळमध्ये हल्ला झाला पण काल तसं पाण्याच्या प्रेशरने मारण्यात आलं, हे मग काँग्रेस सरकार असं तिथं तुम्हाला त्याचा पाठिंबा आहे का, समर्थन आहे का त्या विद्यार्थ्यांच्या हल्ल्याला? जी काही गोष्ट ज्या ठिकाणी चुकीची घडत असेल त्याला कुठलाही पॉलिटिकल पक्ष असेल किंवा कुठलाही राजकीय कार्यकर्ता त्या गोष्टीचं समर्थन करू शकत नाही. पण या सगळ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त तुम्ही जे मागच्या काळामध्ये, आताच्या मागच्या 2 दिवसामध्ये जी विरोधाभास बघितला, ह्या आंदोलनाने त्या आंदोलनाचा प्रकार, आंदोलनाला थांबवण्यासाठी सरकारकडे काही मार्ग असतात, त्याला थांबवण्याच्या काही पद्धती असतात. परंतु या ठिकाणी दिल्लीच्या आंदोलनामध्ये त्या लिमिटेशन्सच ठेवले गेले नाहीत. चर्चा वगैरे काहीच झाली नाही. सर 100 त्या एका विद्यार्थ्याच्या आंदोलन छातीवर 100 असे खिळ्यांचे टोचलेले हे दिसत आहेत, तो ऍडमिट आहे. एवढ्या क्रूरपणे कशा पद्धतीने आपण मारू शकतो? एक आई आणि मुलगी त्या ठिकाणी थांबली आहे. मुंबईचं तर उदाहरण आहे, एक महिला तिच्या घरच्यांसोबत त्या ठिकाणी आंदोलन प्रोटेस्टसाठी थांबली, तिथं समर्थनार्थ थांबली, तिला पोलिसांनी तिथून उचलून नेलेलं आहे. म्हणजे मुस्कटदाबी करण्याचं काम या ठिकाणी चाललं आहे. आमचा विरोध, हे बघा, विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांसाठी त्या ठिकाणी आमचा पाठिंबा 100% असणार आहे आणि कुठल्याही पॉलिटिकल पार्टीने त्या ठिकाणी जाऊन त्यांना पाठिंबा दिला हे काही लोकशाहीमध्ये गैर नाही. आदित्य, याच्यामध्ये असं वाटत नाही का दिल्लीचं परवाचं आंदोलन जे होतं त्याच्यामध्ये मोदी सरकार काय, मोदी अमित शहा यांचं सरकार, यांची दबंगशाही असं वाटत नाही? कारण 20 दिवसामध्ये सोनम वांगचुक यांचं उपोषण आज 26वा दिवस आहे. उपोषण सुरू असताना त्यांनी चर्चेला व्यक्ती पाठवायला पाहिजे होती. जसं अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या वेळेस त्यावेळेस भाजपच इंडायरेक्टली अण्णा हजारेंच्या आंदोलनाला सपोर्ट करत होतं. भाजप आणि बाकी सगळ्या संघटना, अरविंद केजरीवाल त्यातून तयार झालेले. त्यावेळेस मनमोहन सिंग पंतप्रधान होते, त्यांचे प्रतिनिधी म्हणून विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते चर्चेला गेले होते. अशा चर्चा आल्या. ह्या संपूर्ण आंदोलनामध्ये कालच्या त्याच्यामध्ये केंद्र सरकारचा एकही प्रतिनिधी सोनम वांगचुक किंवा आपला ह्याचा अभिजित दिपके यांच्याशी चर्चा करायला सुद्धा आला नाही. म्हणजे सरळ सरळ लाठीचार्ज केला. ही दबंगिरी वाटत नाही करे? थोडं याच्यामध्ये जे लाठीचार्ज झाला, मी पुन्हा एकदा सांगतोय की एबीव्हीपी या गोष्टीला कधीच समर्थन करत नाही. ज्या विद्यार्थ्याला लाठीचार्ज झाला, ज्या विद्यार्थ्यांना मारहाण झाली, याचा निषेध एबीव्हीपी 100% करते आणि याला कोणताही पाठीशी विद्यार्थी परिषद घालत नाही. जे विद्यार्थी रास्त मागण्यासाठी रस्त्यावर उतरले तर त्यांच्या समर्थनार्थ आम्ही पण आहे. परंतु आमचा हाच मुद्दा आहे की विद्यार्थ्यांच्या पाठीवर हात ठेवून स्वतःची राजकीय पोळी या सगळ्या ह्याच्यामध्ये भाजवलं जात आहे.
तर याला कुठेतरी आमचा विरोध आहे. विद्यार्थ्यांचा पॉलिटिकल अजेंडासाठी याला सपोर्ट करता कामा नये, विद्यार्थ्यांचा वापर याच्यासाठी करता कामा नये, याला आमचा विरोध आहे. अरे पण आदित्य, तू असं म्हणतोस 20 दिवस आंदोलन सुरू होतं तोपर्यंत राजकीय पक्ष कोणताही व्यासपीठावर नव्हता. बरोबर. ज्यावेळेस सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू झालं ते 20, 21, 22 दिवस ज्यावेळेस सोनम वांगचुक यांची उचलबांगडी करून त्यांना सरळ ऍडमिट केलं हायकोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे वगैरे वगैरे, पण तोपर्यंत एकही राजकीय पक्ष म्हणून त्यात कोणी सहभागी झालं नव्हतं. कॉक्रोच जनता पार्टी हे फक्त ती काय नोंदलेली पार्टी नाहीये, त्या पार्टीच्या नेतृत्वाखाली अभिजित देपकेंच्या नेतृत्वाखाली ते आंदोलन चालू होतं. काँग्रेस त्याच्यात सहभागी नव्हता, शिवसेना सहभागी नव्हता, बाहेरून ते फक्त सांगत होते आमचा पाठिंबा देऊ वगैरे वगैरे, पण प्रत्यक्ष प्लॅटफॉर्मवरती कोणीच नव्हतं. 100% की केंद्र सरकारने याच्यात जर एका मंत्र्याला पाठवायला पाहिजे तर 100% पाठवायला पाहिजे होतं. की केंद्र सरकार याच्यामध्ये अपयशी आहे की त्यांनी विद्यार्थ्यांची समस्या ऐकून घेण्यासाठी कोणत्याही एका मंत्र्याला शिष्टाचार करण्यासाठी पाठवलं पाहिजे तर 100% पाठवायला पाहिजे होतं. याच्यात आमचं काही दुमत नाही. परंतु जर आपण बघायला गेलं तर जो काँग्रेस जनता पार्टी विद्यार्थ्यांच्या हितासाठी म्हणजे विद्यार्थी केंद्रीतून त्या एक सोशल मीडियावर एक संघटन उभं राहिलं ते कुठंतरी डायव्हर्ट होताना दिसतंय आता आपल्याला. त्याला आमचा आक्षेप आहे या सगळ्या गोष्टी. बरोबर. त्यामुळं हे जे कुठंतरी आता जसं आता म्हटलं की असं कुठं होत नाहीये की भारत तेरे तुकडे होंगे म्हणणारे उमर खालिदच्या पोस्टर्सच्या आंदोलनामध्ये झळकवले जातात. नाही, मला ह्याच्यामध्ये कसं होतं, या विद्यार्थ्यांचं आंदोलन हे विद्यार्थ्यांचं आंदोलन असलं पाहिजे. नीटच्या विषयातलं मागणी तर नीटच्या विषयातलीच मागणी याच्यामध्ये असली पाहिजे. त्यामुळे कोणतेही पॉलिटिकल अजेंडा घेऊन कोणताही नेता त्यामध्ये सहभागी झाला नाही पाहिजे. मला अडचण नाही की राहुल गांधी त्यामध्ये सहभागी झाला पाहिजे, 100% सहभागी झाला पाहिजे. परंतु तुमचं ज्या राज्यामध्ये सरकार आहे तिथल्या देखील राज्यातल्या विद्यार्थ्यांना तुम्ही तसाच न्याय दिला पाहिजे. तुम्ही का केरळमध्ये त्या विद्यार्थ्यांना पाण्याने फवारून त्या विद्यार्थ्यांना आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला? नाही, तो केरळचा मुद्दा झाला. दुटप्पी भूमिका आपण घेतोय काय असं थोडं नाही, ऐक ना, केरळपेक्षा दिल्लीचा जो प्रसंग होता हा संपूर्ण इंटरनॅशनल लेवलला तिथे लोकांच्या सोशल मीडियावरती आलेल्या ज्या प्रतिक्रिया पाहिल्या तर ह्याच्यामध्ये जागतिक पातळीवरती परवाच्या दिल्लीच्या आंदोलनामुळे भारताची जी बदनामी झालेली आहे हा फार गंभीर मुद्दा आहे. म्हणजे नरेंद्र मोदींनी गेल्या 12 वर्षामध्ये देश पातळीवरती का नॅशनल लेवलला इंटरनॅशनल लेवलला जी एक भारताची इमेज बिल्ड करण्याचा प्रयत्न केला त्याला कुठेतरी त्याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात शहब असलेला आहे. आणि जी बदनामी झालेली आहे तुम्ही बाकी इतर देशामध्ये जे आंदोलन सुरू याच विषयावरती ती पाहिल्यावर वाटत नाही. गौरव, तुला काय वाटतं? हो सर, अगदी बरोबर आहे. म्हणजे ज्या देशामध्ये नरेंद्र मोदी जाऊन आपला प्रचार करत होते, ज्या ठिकाणी त्यांना मोदी मोदी म्हणून सगळी लोक त्या ठिकाणी त्यांचा अभिवादन हे करत होते, त्यांचं वेलकम करत होते, जी भारताची प्रतिमा त्यांनी तयार करून दाखवली होती, जी काही दाखवत होते आपल्याला मोदी मीडिया दाखवत होतं की इंटरनॅशनल लेवलला भारताची स्थिती काय आहे. पण ह्या सगळ्या आंदोलनामुळे आज देखील तिथल्या देशांमधले किंवा भारतीय त्या ठिकाणी गेलेले लोक ह्या गोष्टीबद्दल चिंता व्यक्त करताना दिसत आहेत. इतक्या म्हणजे अशा पद्धतीचं ही घटना भारतामध्ये कशा पद्धतीने होऊ शकते आणि त्यातल्या त्यात ते विद्यार्थ्यांवर होऊ शकते. मला थोडं पाठीमागे जायला आवडेल, कारण बघा की म्हणजे शेतकऱ्यांवर देखील तुम्ही तशाच पद्धतीने केलं. मागे जे आंदोलन शेतकऱ्यांच्या संदर्भात झालं त्याच्यावर तुम्ही तशाच पद्धतीने हे करायला घेतलं. त्याच्यानंतर आज हे विद्यार्थ्यांसाठी केलं. म्हणजे सामान्य कष्टकरी कामगार या सगळ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तो सामान्य माणूस संवेदना बोथट झाल्या. ते हुकुमशाहीकडे चालले. त्यांनी मोदी तंत्र म्हणून हा देश स्वतःच्या हातामध्ये घेतला आहे. म्हणजे चीन कोरिया सारखा या ठिकाणी भारताची लोकशाही पूर्ण तुडीस मिळवली अशा पद्धतीचं देखील आपण बोललं तरी चालेल. इतक्या वाईट पद्धतीचा जो मागच्या काळामध्ये मागच्या 3-4 दिवसामध्ये जे चित्र निर्माण झालं याच्यामध्ये, आणि याच्यामधून एक बघा आता आदित्यजी पण म्हटलं की मी त्याचं काही कुठल्या तरी मंत्र्याने त्या ठिकाणी आलंच पाहिजे होतं, त्यांनी ही गोष्ट केली, त्यांचं अभिनंदन. म्हणजे कुठल्या तरी आज देखील भाजपाच्या देखील अनेक लोकांना ही गोष्ट लक्षात आलेली आहे की हे जे देशामध्ये चाललंय अतिशय चुकीच्या पद्धतीने चाललं आहे, की अशा क्रूर पद्धतीने अशा पद्धतीने रिॲक्ट करणं हे भारताच्या लोकशाहीमध्ये बसत नाही. हे खरं आहे. मात्र भाजपचे मूळचे अटल अडवाणींच्या काळातले जे भाजप होते त्यातले जे निष्ठावंत वर्ग आहे तो सुद्धा म्हणतोय की हे काहीतरी चुकीचं घडतंय, याचा फटका पार्टीला बसू शकतो. हे फार अनेकांचं मत आहे त्याच्यात. सर, मी तुम्हाला अजून एक सांगतो, ह्या तरुणाईने मोदींना सरकारमध्ये बसवलं 2014ला, अगदी त्याच यांनी जवळजवळ 12 वर्ष चांगल्या पद्धतीने सरकारमध्ये राहिलं. त्यांना सरकारी म्हणजे भारतामध्ये चांगल्या पद्धतीची सरकार भारतीय जनता पार्टीला निवडून दिली. त्याच्यामध्ये सर्वात जास्त रोल हा तरुणांचा आहे. बरोबर आहे. पण आता लक्षात घ्या, ह्या मागच्या दिवसांपासून ह्या जवळजवळ 2 दिवसांपासून ह्या सरकारला ही उतरती कळा लागलेली आहे. लक्षात घेतलं पाहिजे. ज्या तरुणांनी तुम्हाला सरकारमध्ये बसवलं तेच तरुण तुम्हाला या सरकारमधून खाली खेचण्यासाठी निश्चित काम करतील आणि त्याची सुरुवात मागच्या काही दिवसांपासून झालेली आहे. आदित्य, वाटतं असं या आंदोलनामुळे मोदीचं सरकार कोसळू शकतं? याच्यामध्ये थोडं मला असं वाटतं की
भारत देशामध्ये जर आपण बघितलं, भारताचा जर इतिहास आपण जर याच्यामध्ये बघितलं, तर थोडं जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, जेव्हा आणीबाणी लागू केलं होतं, तेव्हा जेपी मुवमेंट या देशभरामध्ये, तसं जयप्रकाश नारायणच्या नेतृत्वाने एक जेपी मुवमेंट या देशामध्ये सुरू होती. विद्यार्थ्यांचं चळवळ त्यामध्ये सुरू होतं. परंतु त्यावेळेस विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारे अशा पद्धतीने पोलिसांवर हल्ले केले असतील, जे आपले सिक्युरिटी आहेत, जे आपले सिक्युरिटी ब्रीच करण्याचा प्रयत्न त्यावेळेस झाला नव्हता, कारण तो विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं. परंतु आत्ताचं जर आंदोलन बघता तर थोडं हे कुठेतरी सिक्युरिटी ब्रीच करण्याचा प्रयत्न या सगळ्याच्यामध्ये होत आहे. आणि दुसरा मुद्दा राहिला की मोदी सरकार कोसळेल वगैरे, हे तर पुढचा भाग आहे. तर याच्यामध्ये थोडं विद्यार्थ्यांनी, जे खरे विद्यार्थी आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये 100% ते नीटच्या विरोधात सरकारचे असंतोष आहे का, तर 100% त्याच्यामध्ये त्यांची मागणी काय की तो थोडं नीट एक्झामच्या विषयात थोडं पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे, या सगळ्या याच्यामध्ये थोडी त्यांची मागणी आहे. तर त्यांच्या मागण्याला पाठिंबा आमच्या सगळ्या याच्यामध्ये आहे. परंतु मोदी सरकार कोसळेल म्हणजे कुठेतरी हे देखील पॉलिटिकल अजेंडा याच्यामध्ये होतं की मोदी सरकार कोसळेल, की ते विद्यार्थ्यांना कुठेतरी सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण करायचा आणि त्यांना पॉलिटिकल एक हत्यार म्हणून त्या सगळ्या याच्यामध्ये वापरायचा, हे कुठेतरी आता या सगळ्याच्यामध्ये होते असं मला वाटतं. आजचे विद्यार्थी अतिशय सक्षम आहेत. हा जेनझी वर्ग आहे, त्याच्यामुळे हे इंटरनेट चालवणारे विद्यार्थी आहेत. अतिशय कुशाल म्हणजे अतिशय हुशार असलेली पिढी भारतामध्ये आहे. त्याच्यामुळे त्यांना कोणतरी सांगेल आणि मग आणि विद्यार्थी त्यांचा आंदोलनाचा वापर कोणाला तरी पॉलिटिकल याला घेऊ देतील असं तरी मला वाटत नाही. आणि कुठल्याही पॉलिटिकल पक्षाने मागच्या 20 दिवसांपासून या आंदोलनाचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घेतला नाही. महाराष्ट्रातले सगळे पॉलिटिकल लीडर बघा, इतर राज्यातले बघा, मला तर खेद वाटतो. म्हणजे याची शोकांतिका आहे महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सगळ्यांना तरी चिडी. अतुल भातखळकर नावाचे आमदार म्हणतात की बरं झालं त्यांचे पुठ्ठे सुजवले, त्यांना मारलं म्हणून. लाज वाटली पाहिजे आपल्याला. आमदाराने असं बोलणं हे फार गंभीर, अतिशय चुकीचं आहे. आणि त्यानंतर सदाभाऊ खोत म्हणजे त्या अतिशय अडाणी अशिक्षित असलेला तो व्यक्ती, म्हणतो आणि तो म्हणतो की हे दहशतवादी आतंकवादी आहेत. अशा पद्धतीने म्हणजे कुठेतरी म्हणजे काहीतरी जनाची नाही तर मनाची तरी लाज याच्यात बाळगली पाहिजे. ही सत्तेची मस्ती आहे, ही सत्तेची मस्ती. आणि सर ही सत्तेची मस्ती जी आहे ती 100% उतरणार. बघा मी म्हटलो ना, ही उतरती कळा या सरकारला लागली आहे आणि या माध्यमातून हे मोदी सरकारचा उतरती कळा या ठिकाणी सुरू झाली. थोडक्यात सत्तेची मस्ती युवक उतरवतील असा संपूर्ण चर्चेचा एक ध्यानात घ्या. देशामध्ये काय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती काय, जिथे जिथे विद्यार्थी आणि युवक रस्त्यावर उतरलाय सरकारच्या विरोधात, तिथे तिथे सत्ता परिवर्तन झालेलं आहे. अगदी तुम्ही चीनमध्ये घ्या, सुरुवात चीनमध्ये आपण पाहिलं होतं. त्यावेळेस चीनमधला तो संपूर्ण युवा वर्ग रस्त्यावरती उतरला, त्यावेळेचं सरकार तिथे कोसळलं. आपल्या भारतामध्ये घ्या, आसाममध्ये आसाम गण परिषद, त्यावेळेसची त्या आसाम गण परिषदेच्या वतीने आसाममध्ये फार मोठं आंदोलन झालं होतं, विद्यार्थी आंदोलन झालं होतं. आसाम गण परिषद ते मुख्यमंत्री पण झाले होते नंतर. देशभरामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत. युवकांनी श्रीलंकेमध्ये काय, नेपाळमध्ये काय, बांगलादेशमध्ये काय, युवकांनी आंदोलनाची सुरुवात केली होती. जनरेशन झेड ज्याला म्हणतो आपण, जेनझी. ह्या जेनझीनी हे जर मनावर घेतलं ते राजकारणातीत, कुठल्याही राजकारणाचा काही संबंध नाही. म्हणजे एबीव्हीपी म्हणजे भाजप किंवा काँग्रेस वगैरे, राष्ट्रवादी काय, शिवसेना काय, काडीचा संबंध नाही. परवा ह्या दिल्लीत सुरू झालेल्या आंदोलनामध्ये सुद्धा राजकारण कुठलंही नव्हतं सुरुवातीला. 20 दिवस त्याच्यामध्ये कोणीही इन्व्हॉल्व्ह झालेलं नव्हतं. नंतर बाकी सगळे इन्व्हॉल्व्ह झाले होते. एकदा विद्यार्थी, देशभरातला विद्यार्थी, देशभरातला युवक वर्ग, नरेंद्र मोदी सत्तेत आले त्याला कारण देशभरातला युवा वर्ग. भारत हा युवकांचा देश म्हणून पाहिला जातं. भारताचं भविष्य हे युवकांचं भविष्य म्हणून भारताचं भविष्य उज्ज्वल असं समजलं जातं. त्या उज्ज्वल भविष्यावरच आपण लाठीचार्ज करतोय, हे फार गंभीर आहे. ते सगळ्यांना मनाला लागलेलं आहे. आणि हा युवा वर्ग एकदा तापला, त्याच्यामध्ये हे सगळं जर असं खाली पर्क्युलेट होत गेलं तर सत्ता परिवर्तन होऊ शकतं. म्हणजे आता विरोधी पक्षांनी जवळपास सगळी हत्यारं टाकली होती की मोदी सरकारच्या विरोधामध्ये कोणीही टिकू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये लोकशाहीमधल्या न्याय व्यवस्थेपासून, इलेक्शन कमिशन पासून, प्रशासनापासून सगळ्या व्यवस्था ह्या जवळपास मोडीत काढायचं काम सुरू आहे. त्याच्यामुळे सगळे गर्भगळीत झाले होते. पण ह्या विद्यार्थी आंदोलनामुळे सगळ्यांना एक नवं चैतन्य लाभलेलं आहे. त्याच्यामुळे ओव्हरऑल संपूर्ण पाहिलं तर आपण दिल्लीची परवाची जी मुवमेंट आहे ती अजून सुरू आहे. पुढे काय होईल त्यावेळी आपण बोलत जाऊ. गौरवजी, आदित्य, तुम्ही चर्चेत सहभाग घेतला, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.